नमस्कार मंडळी. आजचा विषय असा होता, विठाबाई नारायणगावकर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लावण्य सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर सिनेमा येतोय, जे आपले लक्ष्मण उत्तेकर हे दिग्दर्शित करतात. इठा नावाचा सिनेमा आहे. तो लवकरच प्रदर्शित होईल आणि आपण सगळ्यांनी बघायला जायचं आहे आणि आम्ही बघायला जाणार आहे. तर विषय असा होता, 2-3 महिन्यांपूर्वी एक सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत होता की मंगला बनसोडे यांचा, त्या देखील लावण्य सम्राज्ञी आहेत. त्यांचा व्हिडिओ फिरत होता. त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की बाबा ह्या लोकांनी आम्हाला परमिशन घेतली नाही, आमच्या आईवर सिनेमा का बनवला जातो आहे, आम्हाला विचारपूस तरी करा. 1-2दा ते आले, पण त्यांनी सांगितलं नाही. पद्धतशीर ते बोलले काही नाही, फक्त म्हणले आम्ही सिनेमा वगैरे करणार आहे, परमिशन घ्यायची एक पद्धत असते, असं त्यांचं त्या व्हिडिओमध्ये म्हणणं होतं. आणि त्यानंतर खाली सोशल मीडियावर ज्या लोकांनी घाण कमेंट्स केल्यात ना, तुमची लायकी आहे का, तुमच्यावर सिनेमा येतोय, तुम्ही बघायला जा, म्हणजे एवढ्या बेकार खाली कमेंट्स आहेत ना मित्रांनो. मला तुम्ही सांगा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी किंवा रोहित शर्मा, कोणी मोठमोठे सेलिब्रिटी असतील, त्यांच्या जीवनावर जर कोण सिनेमा बनवत असतील तर विदाऊट परमिशन ते बनवणारच का? आहे हिंमत कोणाची? आहे कोणाची हिंमत? बनवून देणार आहेत? करोडो रुपये घेतात परमिशन मागायला, करोडो. मोठमोठे आत्ता सिनेमे आले, 50 कोटीच्या पुढंच त्यांनी परमिशनला पैसे घेतलेले आहेत, फक्त परमिशनला. तर ह्या लोकांनी जर त्यांच्या आईवर सिनेमा येतोय, तर त्यांची अपेक्षा असेल काही, तर त्यातनं आम्हाला मिळावं. यात गैर काय, यात चुकीचं काय? हां? किंवा जे सेलिब्रिटी आहेत ते गेल्यानंतर भविष्यात तर त्यांच्या वंशजांनी पैसे मागितले, त्यात गैर काय? अरे आमचा हक्काच आहे ना. पण तुम्ही वाटेल ते खाली कमेंट्स करणार, फार जातीवरनं बोलणार, इज्जत काढणार, पैशावरनं बोलणार. आहे का नाही मानसिकता काय? मला तेच म्हणायचं आहे, अशा लोकांनी सुधारणं तुम्हाला खूप गरजेचं आहे सध्या. आता उत्तेकर साहेबांनी आणि त्यांच्या घरची परमिशन घेतली नाही घेतली आपल्याला माहिती नाही, कदाचित घेतली देखील असेल. तर ह्यासाठी या सिनेमाला मी शुभेच्छा देतो आणि सिनेमा खूप चालेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.